जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. मतमोजणीसाठी 2070 मनुष्यबळाची नेमणूक. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांची माहिती. आळंदी परिसरातील 25 अनधिकृत होर्डिंग्स हटवले. आळंदी नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची कारवाई. आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती. पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाकडून खंडणी. पाईटच्या बिअर शॉपीमधील प्रकार. आरोपी गजाआड. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर. सुरुवातीला बातमी आहे मतमोजणीच्या अपडेटची. पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होत असून नागरिकांना मतमोजणीविषयी माहिती देण्यासाठी मतमोजणी केंद्रावर संवाद कक्ष तयार करण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 1950 या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना मतमोजणीविषयी माहिती घेता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सर्व 4 लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या 4 जून रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली. डॉक्टर दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. आपल्याला कल्पना आहे की 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे ती 3 ठिकाणी होणार आहे. बारामती आणि पुणे या मतदारसंघासाठी जी मतमोजणी आहे ती FCI गोडाऊन कोरेगाव पार्क या ठिकाणी होईल. मावळची जी मतमोजणी आहे ती बालेवाडीच्या स्टेडियममध्ये होईल आणि शिरूरची जी मतमोजणी आहे ती रांजणगाव MIDC मधील FCIच्या गोडाऊनमध्ये होणार. इलेक्शन कमिशनच्या ज्या डायरेक्टिव्ह आहेत त्या डायरेक्टिव्ह प्रमाणे या तिन्ही ठिकाणी मतमोजणीच्या तिथंच आपले ॲक्च्युली EVM पण स्टोअर केलेले आहे. म्हणजे EVM स्टोरेज आणि मतमोजणी हे एकाच प्रिमायसेसमध्ये आहे. मतमोजणीच्या दिवशी साधारणपणे आपल्याकडं 2 प्रकारच्या मतमोजण्या असतात. कुठली एक तर पोस्टल बॅलेटची मतमोजणी आणि एक नॉर्मल EVMची, म्हणजे नॉर्मल जे काही मतदान केंद्रावर जे मतदान झालं त्याची मतमोजणी. पोस्टल बॅलेट जे आहेत त्याचे साधारणपणे मतमोजणी पहिल्यांदा 8 वाजता सुरू होणार आणि पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर साधारणपणे 8:30 वाजता आपण EVMची मतमोजणी सुरू करा. मतमोजणीच्या दिवशी जी प्राथमिक जी काही व्यवस्था आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे. तर आपण ज्या फेऱ्यांची संख्या आहे ती मावळमध्ये साधारणपणे 25 फेऱ्या होणार आहेत. पुण्यामध्ये 2018 मतदान केंद्र आहेत. एकूण टेबलची संख्या 102 आणि पुण्याचं टोटल राऊंड्स 21 होते. बारामती 35 बारामतीमध्ये 2516 मतदान केंद्र, त्याच्यामध्ये 114 मतमोजणीची टेबल आणि त्यांचे राऊंड साधारणपणे 24 होणार आहेत. बहुतांशी ठिकाणी 22, काही टेबलवर 24. आणि 36 शिरूर 2509 मतदान केंद्र, एकूण टेबलची संख्या 100 आणि त्यांच्याकडे मात्र 28 पर्यंत फेऱ्या होती. मतमोजणीचे टेबल्स, मतमोजणी प्रतिनिधी म्हणजे जे उमेदवारांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी येतात त्यांची बसण्याची व्यवस्था, ROची बसण्याची व्यवस्था, ऑब्झर्व्हरची व्यवस्था, या सर्व व्यवस्था, त्याच्याबरोबर तुमचा मीडिया सेंटरची व्यवस्था, कम्युनिकेशन सेंटरची व्यवस्था आणि बाहेर पब्लिकसाठी जे काही अनाउन्समेंट होतात त्याची व्यवस्था, याचा सर्वांचा अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्या जाळ्या लावणे, टेबल बिबल हे आलं. IT इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्ण याचं केबलिंग, प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये आम्ही डिजिटल TV ठेवलेला आहे जेणेकरून प्रत्येक असेंब्ली सेगमेंटचा फेरीनिहाय निकाल त्या ठिकाणी होईल आणि ज्या वेळेला RO जाहीर करेल फेरी पूर्ण पार्लमेंटची ती पण तिथे दिसते. आता मतदानाच्या याच्या व्यतिरिक्त मीडिया सेंटरला आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याला TV रेग्युलर ज्या बातम्या चालू आहेत ते प्लस आमचं जे काही मतमोजणी होती त्याचं पण आपल्याला त्या ठिकाणी दिलं जाईल. जे पत्रकार ज्यांना प्राधिकृत केलेलं आहे मतदान इलेक्शन कमिशननी, ज्यांच्याकडे ते आय कार्ड आहेत त्यांना मात्र प्रवेश आहे. याच्यामध्ये मोबाईल जे आहेत तर इलेक्शन कमिशननं प्राधिकृत केलेल्या अधिकाराव्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला मोबाईल अलाउड नाही. म्हणजे आमची सुद्धा आमच्याकडच्या मतदान मोजणी कर्मचाऱ्यांना सुद्धा मोबाईल अलाउड नाही. कोणाही व्यक्तीला
मोबाईल अलाउड नाही. त्यामुळे हे खूप स्ट्रिक्टली तिथं पाळणं गरजेचं आहे ना. मीडिया सेंटर आम्ही उभारतो आहोत. मी आत्ता म्हटलं तसं फोटो कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा यांना आणि मोबाईलसुद्धा सेंटरपर्यंत अलाउड आहे, नंतर मोबाईल अलाउड नाही. मुंबईतील होल्डिंग दुर्घटनेचे गंभीर दखल घेत आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशानुसार आळंदी शहरातील सर्व 25 अनधिकृत होल्डिंग्स नगर परिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं निष्कासित करून भुईसपाट केले आहेत. आळंदी नगर परिषद कार्यालयामार्फत परवानगी न घेतलेल्या होल्डिंग तत्काळ निष्कासित करण्याचे आदेश मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले होते. त्यानुसार आळंदी नगर परिषद अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली मागील 8 दिवसांपासून शहरातील अनधिकृत होल्डिंग निष्कासित करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. बातमी आहे अलंकापुरीतील एका लेखानं जन्मदात्यांवर उगारलेल्या हाताची. सोरोली खुर्द येथील कुराडे वस्तीमध्ये एका तरुणानं आपल्या आईवडिलांना बेदम मारहाण केली, घरातील वस्तूंची तोडफोडही केली आणि आईवडिलांना शिवीगाळ करत तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणून धमकीही दिली. या प्रकरणी 55 वर्षीय महिलेनं फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार 38 वर्षीय एका मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरोली खुर्द येथील कुराडी वस्तीमधील 31 मे रोजी दुपारी 3:30च्या सुमारास आरोपी अचानकपणे मोठ्याने ओरडू लागला. लाकडी बॅटने घरातील वस्तूंची तोडफोड केली. त्यावेळी आईवडील समजून सांगत असताना आईवडिलांना हाताने मारहाण करून शिवीगाळी करीत तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याच वेळी घरासमोरील मोकळ्या जागेतील 2 दुचाकींवर पेट्रोल टाकून पेटून दिलं. आता बातमी आहे पोलीस असलेली बतावणी करून केलेल्या एका फसवणुकीची. पाईट गावातील आर्या बियर शॉप येथे एकानं पोलीस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाकडून बियरच्या बाटल्या खंडणी स्वरूपात घेतली. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश ज्ञानेश्वर चव्हाण वय 38 राहणार गाथा आरंभ सोसायटी देहू मूळ तळवडे हवेली असे अटक केलेल्या तोतया पोलिसाचे नाव आहे. याबाबत सचिन भाऊ वाळुंज वय 48 राहणार पाईट यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सचिन वाळुंज यांची पाईट गावात आर्या नावाने बियर शॉपीचा व्यवसाय आहे. 30 मेच्या रात्री 9:30च्या सुमारास फिर्यादी शॉपीमध्ये काम करीत होते. त्यावेळी गणेश चव्हाण आला आणि त्यानं पोलीस अधिकारी असल्याची बतावणी केली आणि फिर्यादीला धमकावलं. दुकानातून 24 बाटल्या असलेल्या बियरचं बॉक्स खंडणी म्हणून घेऊन गेला. बातमी आहे म्हाळुंगे MIDC मधील कामगाराच्या एका लुबाडणुकीची. म्हाळुंगे MIDC मधील सिग्मा चौकात दुचाकीवरून आलेल्या 3 लटारूंनी चाकूचा धाक दाखवून एका कामगाराला लुबाडलं. 30 मे रोजी रात्री 11:15च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी कामगार सोमेश राजेंद्र मिरगे वय 24 राणा डोंगरवस्ती निगोजे मूळ कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी आकाश नागेश म्हस्के वय 21, गणेश नागेश म्हस्के वय 20 आणि नामदेव लक्ष्मण गिरी वय 29 सर्व राहणार चिंबळीगाव मूळ परभणी असे अटक केलेल्या 3 आरोपींची नावे आहेत. 30 मे रोजी रात्री 11:15च्या सुमारास सोमेश मिरगे हा कंपनीतून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या 3 आरोपींनी त्याला गाठलं आणि त्याला बेदम मारहाण करीत लुबाडलं. एकाने चाकूचा धाक दाखवला. त्यावेळी दुसऱ्याने इस्मानं फिर्यादीच्या हातातील मोबाईल हिसकावला. पाकिटातून 150 रुपये आणि गुगल पे द्वारे 2200 रुपये जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.